आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। शरद पवार, विकास लवांडे यांच्या विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक। वारकरी संप्रदायातील मंडळींना घुसखोर म्हटल्याने संतप्त शरद पवार लवांडेंनी वारकरी मंडळींची माफी मागण्याची मागणी। माफी न मागितल्यास आंदोलन करू असा वारकरी संप्रदायाचा इशारा। कृष्णा खोरेचे 50 टीएमसी पाणी योजना डीपीआर 6 महिन्यात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। 16,000 कोटींचा कृष्णा खोरे प्रकल्पाचा निर्णय धाराशिवसाठी महत्वाकांक्षी ठरणार। दुष्काळाचं संकट कायमचं टळणार, आमदार राणा जगजितसिंह पाटलांची माहिती। जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी कंटेनर चालक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर। कार मागून धडकल्याचा कंटेनर चालकाचा जबाब, सूत्रांची माहिती। जितेंद्र शेळकेंचा अपघात नव्हे तर घातपात, पुरावे नष्ट करण्याचा डाव। एप्स्टीनकडून माहिती घेऊन मारलं तसंच खरातचा होणार, नाना पटोले यांच्याकडून शंका उपस्थित, तर पोलीस तपासातून सगळं बाहेर येईल, संजय राऊतांचं भाष्य। जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूनंतर यशोमती ठाकूर यांची पोस्ट। खरातलाही असंच एक दिवस मारून टाकतील, ठाकूर यांचं वक्तव्य। तर जितेंद्र शेळके खरातच्या विरोधातील साक्षीदार होते। काल समृद्धी महामार्गावर जितेंद्र शेळकेंचा मृत्यू। भोंदू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी, 5व्या गुन्ह्यात एसआयटी पुन्हा खराचा ताबा घेणार। दत्तधामाच्या नावावरून भोंदूगिरीचं दुकान चालवणारा संगमनेरचा राजेंद्र गडगे अटकेत। दुर्धर आजार बरा करण्याच्या आमिषातून असंख्य लोकांना फसवल्याचा आरोप। केवळ मटण नीट शिजलं नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका हसत्या खेळत्या संसाराची राख रांगोळी झाली। मित्रासमोर पतीने केलेला अपमान सहन न होऊन पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली। चेतना मनोज जाधव असं या मृत महिलेचं नाव आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर दर्शन काळा बाजार प्रकरणी आता एसआयटीची स्थापना। अशोक खरात म्हाडा घोटाळा टीसीएस नंतर आता त्र्यंबकेश्वर दर्शन प्रकरणी एसआयटी करणार सखोल तपास। या प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल, तर विश्वस्त पुरुषोत्तम कडलकसह 2 पुतणे आणि 1 सहकारीही अटकेत।